काडी बांधणी कशी असावी आणि बागेत काडीची बांधणी कोणत्या स्टेजला करावी, कशी करावी? काही ठिकाणी गर्दी करणे, 2 ते 3 काड्या एकत्र बांधणे, असा प्रकार अजिबात करायचा नाही. सूर्यप्रकाशामुळं तिची मॅच्युरिटी येणे, लिग्निनची मात्रा चांगली तयार होईल, प्रोटीन मास चांगला तयार होईल, प्रोटीन मासमध्ये झालेल्या सूक्ष्म निर्मितीला अवयव चांगले येतील, गुळीघडाचा खर्च वाचेल, शुगरसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल आपण फवारतो त्याचा खर्च वाचेल आणि एवढे सगळे जर आपले पैसे नुसत्या काडी बांधण्यातून वाचणार असतील, नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो. काडी बांधणी कशी असावी आणि बागेत काडीची बांधणी कोणत्या स्टेजला करावी, कशी करावी, या विषयावर मी माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, आपला जो संवाद आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा, त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, काडीचे जवळ-जवळ 60 दिवस पूर्ण झाले. दोन्ही शेंडे मारून झाले. पडणारा सूर्यप्रकाश डायरेक्ट आपल्या प्रोटीन मासवर पडला पाहिजे असं आपण प्रत्येक म्हणत आलो. हा सूर्यप्रकाश पडण्यासाठी काय काम करावं ह्या विषयावर आपण बऱ्याच वेळा बोललो. बागायतदार बंधू, त्यातला अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट कोणता असेल तर पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून जी झालेली सूक्ष्म निर्मिती आहे तिची मॅच्युरिटी चांगली तयार करून घेणं आणि ही मॅच्युरिटी तयार करायला अत्यंत महत्त्वाचा घटक कोणता असेल तर तो सूर्यप्रकाश. झालेली सूक्ष्म निर्मिती जरी खुड्यातून आपल्याला चांगल्या बंचद्वारे दिसत असली तरी त्याला मॅच्युअर करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करत असेल तर तो सूर्यप्रकाश. बागायतदार बंधूंनो, त्याला अवयव निर्माण करण्याचं काम सुद्धा कोण तयार करतं तर तो सूर्यप्रकाश. आपल्या सगळ्यांचा बाप सूर्यप्रकाश आहे. कोणत्याही औषधानं, कोणत्याही संजीवकानं आम्ही खतं दिली म्हणून असा जर आपल्याला प्रकार वाटत असेल तर तो 100% चुकीचा आहे. फक्त सूक्ष्म निर्मिती निर्माण करण्याचं काम सूर्यप्रकाश करतो. त्याला मॅच्युअर अत्यंत चांगलं करण्याचं काम सूर्यप्रकाश करतो. मग ही सनलाईट आपल्याला जर बागेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या प्रोटीन मासवर पाडायची असेल, तर आफ्टर 60 डेज म्हणजे 60 दिवसानंतर काडी बागेत बांधलीच गेली पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण माल लावून घेतो, व्यापाऱ्याला चांगला दिसायसाठी, त्याच पद्धतीनं सूर्यप्रकाश डायरेक्ट सनलाईट त्याच्यावर पडायलासाठी आपल्याला काडी बांधावीच लागेल. बांधत असताना प्रत्येक काडी ही सूर्यप्रकाशाच्या दिशेनं बांधली गेली पाहिजे. ह्यासाठी ह्या प्लॉटमध्ये आपण आहे, की प्रत्येक काडी तारेच्या वर. आपण आता अगोदर बाग बघून घ्या. काडी कशी विस्कटलेली दिसते. आणि हीच काडी आपण सगळी वरच्या दिशेनं दाबल्यानंतर कशी दिसते ही बघूया. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला काम करता येतं. त्यात खूप मोठी कला आहे किंवा खूप मोठं काम आहे अशातला भाग अजिबात नाहीये. बघा, आता इथून पाठीमागं हळूच आपण थोडीशी एक नजर टाकूया. काड्या सगळ्या वरच्या दिशेने गेलेल्या दिसतात. ह्या काड्या वाऱ्याने ह्या त्या बाजूला जाऊ नयेत म्हणून हिथून आपल्याला सुतळी बांधावी लागेल. ही जर काडी समजा इथं आडवी येत असेल तर ही काडी आपल्याला इथं बांधावीच लागेल. पण 2 काड्यात समान अंतर ठेवून ह्या काड्या बांधणीला थोडा खर्च झाला तरी चालेल, पण समान अंतर ठेवून ह्या काड्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा बांधाव्या लागतील. काडी बांधताना 2 काड्याचं अंतर समान ठेवत गेलं पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी गर्दी करणे, 2 ते 3 काड्या एकत्र बांधणे असा प्रकार अजिबात करायचा नाही. ज्या पद्धतीनं घड आपण बांधतो ना, एका काडीला एकच घड आपण व्यवस्थित एका तारेला बांधतो. त्या पद्धतीनं आपल्याला काडी बरोबर समान अंतरावर व्यवस्थित सुतळीने किंवा वाकळ्याच्या दोऱ्यानं म्हणजे जाड जो दोरा असतो त्यानं बांधूनच घ्यावी. ह्याला थोडासा लेबर खर्च होणार आहे. पण तो लेबर खर्च आपला नक्की पुढे येणाऱ्या वजनातून आपल्याला बाजूला निघेल. म्हणजे जे सूर्यप्रकाशामुळं तिची मॅच्युरिटी येणे, लिग्निनची मात्रा चांगली तयार होईल, प्रोटीन मास चांगला तयार होईल, प्रोटीन मासमध्ये झालेल्या सूक्ष्म निर्मितीला अवयव चांगले येतील,
बंच चांगला तयार होईल आणि त्यानंतर जे टॉनिक्स आपण मारतो त्याचा खर्च वाचेल, गोळीघाडाचा खर्च वाचेल, शुगरसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल आपण फवारतो त्याचा खर्च वाचेल, एस-ओ-पीचा खर्च वाचेल, बाग आपोआप मॅच्युअर चांगली होऊन जाईल. हे सगळे पैसे आपल्याला केमिकलचे आणि शुगर येण्यासाठी जे वाचवायचे असतील, तर त्याचं काम आत्ता व्हायला पाहिजे. बघा मित्रांनो, एक वाक्य सांगतो, पक्क लक्षात ठेवा. ज्यावेळी आपण माल काढण्याच्या वेळी जी शुगरसाठी धडपडतो ना, ती शुगर किती द्यायची, ती ह्या मदर केनमध्ये ठरलेलं असतं. त्याला आपण मदर केन म्हणतो. ह्याच्यावर जे डोळा फुटेल आणि त्याला जो बंच लागेल, त्याला आपण डॉटर केन म्हणतो आणि जो बंच आहे, ते आपला अपत्य म्हणजे सोर्स आपला आहे म्हणतो किंवा तो बागेचा सिंक आहे. आपला तो सोर्स आहे. आणि एवढे सगळे जर आपले पैसे नुसत्या काडी बांधण्यातून वाचणार असतील, तर काडी चांगली बांधून घ्या. 2 पैसे मजुराला जातील. इथं औषध फवारणीचा, खताचा काहीही संबंध नाहीये. सनलाईट अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण बागेत आपल्या गोळा करणं, हे ह्यातून आपल्याला काम करायचं हे लक्षात घ्या. बागायतदार बंधूंनो, आपण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा संवाद साधतोय किंवा त्या पद्धतीनं काम करतोय. त्यातला अत्यंत महत्त्वाचा घटक कुठला असेल, तर काडीची बांधणी करून घेणं. आणि ही काडीची बांधणी झाल्या लगेच तळातली जर 1-2 पानं जर आपण काढून घेतली, तर हा भाग बागेचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं रिकामा होतो. आणि बागेत ओलांड्यावर सूर्यप्रकाश, मी काय म्हणतोय, बागेत ओलांड्यावर सूर्यप्रकाश चांगला पडेल. आणि ओलांड्यावर सूर्यप्रकाश चांगला पडला, की इथं सूक्ष्म वातावरण निर्माण होणार नाहीये आणि सूक्ष्म वातावरण निर्माण नाही झालं, की बागेत भुरी, करपा, तांबेरा हे रोग पानावरच्या येणार नाहीत आणि मांडलेला बोर्डो चांगलं काम करेल आणि ही पानं काढल्यामुळं खालनं मॅच्युरिटी सुद्धा बागेला चांगली मिळेल. त्यामुळं काडी बांधणे आणि तळातली पानं काढणे, हे काडीचं शेंडाचं स्टॉपिंग झालं, की लगेच करून घेतली तरी चालेल. कारण पुढं जून महिना येतोय, पावसाळा लागतोय, त्याच्या अगोदरची ही कामं पूर्ण संपायला पाहिजेत. ह्याच काळातलं एक शेवटचं पाणदेट परीक्षण करून घेतलं आणि मग पोटॅशियम, सल्फरची आणि कॅल्शियमची मात्रा किती द्यायच्या हे आपल्याला जर समजलं, तर झालेल्या सूक्ष्म निर्मितीला कॅल्शियममुळं चांगला टणकपणा येईल. सल्फर आणि पोटॅशमुळं आपल्याला त्याची मॅच्युरिटी चांगली मिळेल. त्यामुळे ह्या काळातलं पाणदेट परीक्षण करून घेऊन किती सल्फेट व पोटॅशची मात्रा स्प्रेमधून जमिनीतून द्यावी लागेल हे आपल्याला समजेल. बागायतदार अजून एक गोष्ट सांगतो. जर आपण 90 दिवसाच्या पुढं 25 किलो एस-ओ-पी, 25 पोती एस-ओ-पीचा फायदा असणारी जी सल्फेट ऑफ पोटॅशची जी शेणापासून तयार केलेली जी स्लरी आहे ती जर घातली, तर एका ओळीला घालू नका, सगळ्या ओळ्यांनी मात्र ती स्लरी घाला. तर दोन्हीतला फरक तुम्हाला इतका तुफान दिसेल, की अ, वादातीत फरक तुम्हाला दिसेल. आणि त्या स्लरीला खर्च जास्त नाही आहे. जास्तीत जास्त ₹1000 जातील. घालायला ₹1000 जातील. माझी विनंती आहे बघा मित्रांनो, की काडी बांधणी व्यवस्थित योग्य वेळी आणि योग्य वेळात योग्य ह्याच्या कामाच्या परिशेजात तातडीनं करून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या म्हणून आपला संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक सुद्धा करा. धन्यवाद.